नमस्कार, मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। महाराष्ट्र राज्याकडून विविध कामांसाठी थेट 165 कोटींचा निधी मंजूर। सुप्रिया सुळे यांच्या जाती आरक्षण रद्द करा विधानावर साताऱ्यात तोंडपट्टी बांधून निषेध। राहुल गांधी यांना धमकीनंतर युवक काँग्रेस अमरावतीत आक्रमक। आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, आशिष जयस्वाल यांचं वक्तव्य। आता पाहूया सविस्तर वृत्त। महाराष्ट्र राज्याकडून विविध कामांसाठी थेट 165 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याने ठाणे पालिकेला मोठा दिलासा मिळालाय। कोरोना काळापासून बिघडलेले जमा खर्चाचे गणित आणि वाढलेल्या दायित्वामुळे आर्थिक संकटात असलेल्या ठाणे पालिकेसाठी राज्याचा मोठा आधार मिळालाय। विविध नागरी विकास कामांसाठी ठाणे महापालिकेला राज्य शासनाकडून आणखी 165 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलाय। हा निधी रंगरंगोटी, रस्ते दुरुस्ती, सार्वजनिक शौचालय, नाट्यगृह दुरुस्ती, रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी वापरला जाणार आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका कार्यक्रमात जाती आरक्षण रद्द करण्याच्या विधानावरून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या महिला आघाडीने तोंडाला पट्टी बांधून निषेध आंदोलन केलंय। या विधानाला पुरोगामी विचाराच्या बुरख्या आड दडलेला खरा चेहरा असल्याची टीका जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी केली आहे। सुप्रिया सुळे यांच्या पोटात असलेले ते ओठांवर आल्याचं ते म्हणाले। भाजपा नेते आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी केरळ अध्यक्ष प्रिंटू महादेवन यांनी एका मल्याळी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांना छातीत गोळ्या घालून मारलं जाईल असं विधान केलं होतं। त्यानंतर अमरावतीमध्ये युवक काँग्रेसने काँग्रेस भवनासमोर आक्रमक पद्धतीने आंदोलन केलं। या घटनेचा निषेध करण्यात आलाय। राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या प्रिंटू महादेवन यांच्या पोस्टरचं दहन करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अमरावती पोलीस आयुक्तांना निवेदन देत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। ती मागणी घेऊन आपण निवेदन दिलं। मागणी नाही, आम्ही तक्रार अमरावती कमिशनरेटला आलेलो होतो आणि प्रमुख आमची अशी तक्रार होती की देशाचे विरोधी पक्षनेते लोकसभेचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुलजी गांधी यांना परवा दिवशी केरळामध्ये भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी छातीत गोळ्या घालून राहुल गांधींच्या असं वक्तव्य लाईव्ह टेलिव्हिजनच्या डिबेटमध्ये केलेलं होतं आणि अशा प्रवृत्तीचा कुठंतरी बंदोबस्त झाला पाहिजे। त्यासाठी आज आम्ही तक्रार देण्यासाठी आज अमरावतीत आलो होतो आणि अशा प्रवृत्तीने देशामध्ये असंख्य घटना इतिहासामध्ये आपण गेला तर ती घडलेल्या आहेत। ज्यांनी शांततेचा संदेश संबंध देशाला दिला, जगाला दिला, अशा महात्मा गांधींची देखील हत्या अशाच विचारधारेने प्रवृत्ती झालेल्या लोकांनी केली। अशीच हत्या नंतर इंदिरा गांधींची झाली, नंतर राजीव गांधी झाली। ज्या कुटुंबाने देशासाठी स्वातंत्र्य निर्मितीमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे, देश घडवण्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे आणि ज्या कुटुंबातील 2-2 व्यक्तींनी देशासाठी बलिदान दिलेलं आहे, अशा व्यक्तीला तुम्ही छातीत गोळ्या घालून वक्तव्य करता। मला एकच सांगायचं आहे की तुम्ही असल्या छोट्या मोठ्या धमकीने जर आमचे नेते राहुलजी गांधी यांना धमकवायचं किंवा त्यांना ते कुठं घाबरतील, घरात बसतील असं जर तुम्ही समजत असाल तर असं होणार नाही। ज्या मुळात ज्या कुटुंबाचा वारसाच बलिदानाचा आहे, ते कुटुंब अशा कुठल्याही गोष्टीला घाबरणार नाही आणि जर असं तुम्ही प्रवृत्ती करायचा विचार जरी करत असाल तर देशामध्ये महाराष्ट्रामध्ये लाखो युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत जे आपल्या छातीची ढाल करून त्या गोळ्या आधी झेलतील आणि तुम्हाला गोळ्या घालायच्याच असतील तर तुम्ही लाखो करोडो गोळ्या तयार करा। कारण का या देशामध्ये राहुल गांधींचं वातावरण झालेलं आहे। देशामध्ये सबंध देश जे मोहब्बत की दुकान जो माणूस प्रसार करतो की देशामध्ये हिंसा नफरत संपली पाहिजे आणि एक कुठंतरी बंधुचारा निर्माण झाला पाहिजे, अशा व्यक्तीला जर तुम्ही गोळ्या घालायची भाषा करत असाल तर आमच्यासारखे असंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत जे राहुल गांधीवरती नित्यान प्रेम करतात। पहिल्यांदा तुम्ही आमच्या छातीवरती गोळी घाला, नंतर तुम्ही राहुल गांधींचे करा आणि राहुल गांधीवर तुम्हाला पोचणं अशक्य आहे। कारण का युवक काँग्रेस धार म्हणून राहुल गांधींच्या पुढे उभी आहे, एवढंच आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। नागपुरात राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहता सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं सांगितलंय। मंत्रिमंडळ बैठकीनंतर मदतीबाबत अंतिम निर्णय जाहीर होईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। राज्य आपत्ती निधीतूनही मदत दिली जाईल असं आश्वासन आशिष जयस्वाल यांनी दिलंय। राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आज आहे। निश्चितच महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या पूर्ण दुःखाच्या प्रसंगी सरकार शेतकऱ्यांसोबत आहे। पंचनाम्याची कारवाई युद्धस्तरावर सुरू आहे। प्राथमिक आकडेवारी आलेली आहे, परंतु डिटेल पंचनाम्याचे रिपोर्ट असा अपेक्षित आहे की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा होईल। जो निर्णय येईल तो मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आपल्याला कळवण्यात येईल। 50,000 रुपये जी मागणी येत आहे ती केंद्र सरकारची
मदत लागेल की राज्य सरकार सक्षम आहे त्यासाठी त्यावर काही विचार होत आहे? आपण शेतकऱ्याला मदत करण्यासाठी कधीही निकषाची विचार केलेला नाही. मागच्या वर्षी आपण जे निकषात न बसणारे निकष आहे त्याला राज्य आपत्ती आपण जाहीर केलं. सतत पाऊस आपण राज्य आपत्ती केलं. थंडीमुळे जे नुकसान झालं, शेवटी निकष हे एक व्यवस्थेसाठी आहे, परंतु जेव्हा निकष आडवे येतात तेव्हा आपण निकष बदलतो. NDRF HDRFच्या निकषाच्या बाहेर जाऊन 2 हेक्टरची 3 हेक्टर मदत आपण दिली होती. जे आरोप करतात, जे मागणी करतात, त्यांनी कधी अशा पद्धतीची मदत केली ना. सरकार संवेदनशील आहे, शेतकऱ्यांच्या सोबत ताकदीने उभा आहे आणि त्यामुळे जे काही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय एकंदरीत पूर्ण नुकसानीची अहवाल आल्यानंतर मंत्रिमंडळात या संदर्भामध्ये निर्णय. रायगड जिल्ह्यातील कोळी आदिवासी समाजाने अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला होता. राज्यातील धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणात हक्क सांगण्यास सुरुवात केल्यानंतर आमच्या जमातीत आरक्षणासाठी इतरांना समाविष्ट करू नका असा पवित्रा घेत रायगड जिल्ह्यातील कोळी आणि आदिवासी समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आज सर्व आदिवासी, कोळी, ठाकूर समाज हे प्रामुख्याने हे 3 घटक ह्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांनी जो आरक्षण संदर्भातला जो आजचा मोर्चा आहे त्याच्यामध्ये धनगर समाज आहे आणि बंजारी समाज आहे, हा घुसखोरी पाहतोय. तर ते दिलेल्या घटनेने आम्हाला अधिकार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे तरी देखील हे प्रस्थापित आहेत. त्यांनी कुठेतरी त्या धनगर समाज किंवा बंजारी समाजला कुठेतरी दुजोरा देण्याचं काम करत आहेत. आम्हाला 100% माहिती आहे, कारण आज जरी त्यांनी कुठल्या प्रांताचा गॅजेट जरी त्याच्यात वापरला तरी जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी घटना लिहून दिलेली आहे त्या घटनेनुसार हा आरक्षण आमचाच राहील हे आम्हाला विश्वास आहे. आणि ज्या वेळेला प्रत्येक समुद्रावरती खलाशी किंवा काम करणारा जो कोळी समाज आहे, डोंगर करी कपाऱ्यामध्ये आदिवासी ठाकूर समाज आहे, हा स्वतः सरपण करून आणि लागवड करून स्वतःचं दैनंदिन आपला उदरनिर्वाह करत असतं. त्याचबरोबर आमचा जो कोळी समाज आहे हा समुद्रावरती आमची शेती आहे आणि त्याच्यावरती उदरनिर्वाह करत असतं. आमची ज्या घटनेने दिलेला आहे त्याच्यामध्ये कोणालाही घुसखोरी करून देणार नाही. आजची जी भूमिका आहे ह्याच्यापेक्षा अतिशय उग्र पद्धतीने जर हे कुठं थांबलं नाही, शासनाने केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने जर त्याची दखल घेतली नाही तर ह्यापेक्षा आम्ही सर्व कोळी समाज, सर्व आदिवासी, कातकरी, ठाकूर समाज हे पुन्हा एकदा जोरात उग्र यांनी बाहेर पडेल असा मला विश्वास आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मूळ डोंगरी येथे ज्ञानीच्या नाल्यावरील मातीबांध फुटल्याने शेतातील उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. मका पिकांसह माती, आंब्याची झाडं वाहून गेली असून ओढ्याच्या काठावरील विहिरीही बुजल्या आहेत. 2 वर्षांपूर्वी MRGS बाहेरील निकृष्ट कामांमुळे बांधात पोकळी निर्माण झाली होती असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. ठेकेदाराची चौकशी आणि पंचनामा करून मदत जाहीर करण्याची मागणी आता नागरिकांकडून करण्यात आली आहे. 1 ते 1.5 लाख रुपये लागणारे आणि आम्ही शेतकरी सर्व हवालदिल झालेलो आहोत. पीक तर गेल्याचे, माती वाहून गेली. आता त्या मातीची उपक्षमता जी होती तीच वाहून गेली असल्यामुळे नवीन त्या मातीमध्ये उपक्षमता निर्मिती होण्यासाठी साधारण अजून 4 ते 5 वर्ष जाणार आहे. तोपर्यंत उपासमारीची वेळ आम्हा शेतकऱ्यावर येऊ शकते. तर प्रशासनाने या बाबीची कुठंतरी दखल घेतली पाहिजे. खरं तर त्या बंधाराची निर्मिती ज्या संस्थेमार्फत किंवा ठेकेदारामार्फत केलेली त्यांचीसुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. कारण की त्या ठेकेदाराने ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं केलेलं होतं. त्या बंधाऱ्याची उंची सफिशियंट नव्हती. दोन्ही बंधाऱ्याच्या मधलं अंतरसुद्धा अतिशय कमी होतं आणि बंधाऱ्याचा सांडवा अतिशय अरुंद आणि U-टर्नमध्ये केलेला होता की ज्याच्यात पाण्याचा मोठा प्रवाह आल्यानंतर बाहेर निघण्यासाठी जागा नव्हती. आणि गेल्या 20 वर्षामध्ये ही घटना 3दा रिपीट होते. 3दा तो बंधारा फुटतोय. 3 वेळेस आमच्या शेतातून विहिरीतून
पाणी जाते, त्या शेताचं अतोनात नुकसान होते, ही वारंवार होणारी बाब आहे. तर यासाठी त्या नाल्यावर असलेल्या सर्व बंधाऱ्यांचं ऑडिट प्रशासनाने करायला हवं, जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी थांबेल. आणि ही काही जी हानी झालेली आहे शेतकऱ्यांची, तर प्रशासनाला माझी विनंती आहे की या बाबीचा कुठंतरी चौकशी व्हावी, पंचनामे व्हावे, आम्हाला कुठंतरी त्या संदर्भातली नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. शेतकरी म्हणजे एकतर मेटाकुटीस आलेला आहे, बाजारभाव नाही आणि निसर्ग असा कोपलेला आहे. तर या बाबीची कुठंतरी शासनाने चौकशी करावी अशी मी त्यांना विनंती करतो. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील माहेर भैगाव येथे शेतकऱ्यांनी तलाठी आणि कृषी सहाय्यकाला पंचनाम्यासाठी टाळाटाळ केल्याने धारेवर धरलंय. निकषांचा हवाला देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यास नकार दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी दोघांना घेराव घालत तहसीलदारांना फोन केला. तहसीलदारांनी तलाठी आणि सहाय्यकांना वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश दिलेत. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय. मारायला आलेला शेतकरी तुमच्या मागे 50 शेतकरी स्वतः पळून राहिले. त्याचं कारण असं आहे की आम्हाला आमचा माल लाखोचा माल आम्ही बेभाव विकला, कारण की पाऊस येत होता. तुम्ही काय म्हणले झाडावाल्यांना की बाबा तुमच्या शेतात हेच नाही, मोसंबी नाही, मग तुमच्यासाठी 3-4 हजारासाठी आम्ही 1 लाख भराचा माल ठेवायचा असता का? मग तुमचं काय म्हणणं, तुमच्याकडे नोंद नाही का मोसंबीची? आपण पीक पाणी भरताना आपण पीक विमा भरतो तर मोसंबी टाकत नाही का? तुमच्याकडे ऑलरेडी आमच्याकडे आहे ना, आम्ही कटपणे ठेवायचं. ते 1 लाख भराचा माल खराब होऊन जाईल ना ते आमचा. तुमचे 10,000 तुम्ही काय म्हणता की तुमच्या फळच नाही? फळ वाहून गेले, आम्ही जीव वाचून आमच्या घरी थांबलेलो आहे. आम्ही शेतात थांबायचं असं तुमच्याजवळ लगेच बोला ना, व्हिडिओ चालू. थांबा 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 थांबा, मीच फोन लावतो. थांबा मान्य तहसीलदारांना, थांबा थांबा थांबा, इकडे जवळ कृषी साहेब तर आम्ही आवाज देऊन तुम्ही पुढे चालले. अहो तुम्ही आमच्या सेवेत आहे ना. शेतकरी मारायला आला नाही तर कसं जाणार शेतकरी? जर तुम्ही जर आम्हाला मदत करीत असाल, आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? हे 50 लोक तुमच्या मागे मोटरसायकल काट्यावाड्यात घेऊन आले फक्त 5-5 हजार रुपयासाठी. अरे तुमची मदत किती येणार आहे? तुमची मदत आहे किती गुंठ्यावारी सांगा ना. 180 रुपये गुंठ्यावर आला तुमचा, 3-3.5 रुपये एकरी येणार आहे आम्हाला फक्त. त्यासाठी एवढं 50 लोक तुमच्या पाठीमागे. तुम्ही मदत सर सगळ्यांनी तुम्ही नोंदणी करून घ्या, म्हणजे येईल तुम्ही सातबार घ्या ना. तुम्ही तुमच्याकडे तुम्ही पंचनामा करा. वाकुळणीला काय थांबा, वाकुळणी तालुका बदनापूरचं सांगतो तुम्हाला. लगेच फोन लावता लढ्यात मान्य तहसीलदार ते काय म्हणते बा, जो शेतकऱ्याला त्यांचं सरसकट करणं चालू आहे. ज्या शेतात माणसाचं जाणं झालं नाही त्यांनी फॉर्म दिलेले, फॉर्म गट नंबर टाका, तुमचं कोणतं पीक होतं ते टाका, तुमचा फार्मर आहे. धाराशिव जिल्ह्यातील संचितपूर गावात अतिवृष्टी आणि पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेल्या 27 शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज वसुलीसाठी नोटिसा पाठवण्यात आल्यात. संकट काळात आधाराची गरज असताना सक्तीची वसुली सुरू असल्याने शेतकरी अधिक त्रस्त झालेत. शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली आहे. पाहुयात शेतकरी काय म्हणतात. 27 शेतकऱ्याला नोटीस आलेल्या गावातल्या परिस्थिती आहे का भरायची? परिस्थिती काय राहिलीच नाही की उत्पन्नच नाही तर भरतील कशा? काय भरण्याचं साधन काय? नुकसान झालं का शेतातलं काय बरे? अहो पूर्ण वाहून गेलं काय बरे? भरायसारखी परिस्थिती नाही. हे नोटीस आलं त्या लोक चिंतेत आहे ते भरायचं कशाना? हे ओला दुष्काळ जाहीर करावं लागतंय, कर्जमाफी करावं लागते. हे जनतेवर संकट आहे मोठं. या संकटाला काहीतरी शासनानं पर्याय काढला पाहिजे. पर्याय काढायचा म्हणजे कर्जमाफी आणि ओला दुष्काळ हे जाहीर केलं तर काहीतरी शेतकरी ह्याच्यातून बाजूला निघेल. जर हे जर नाही काहीच केलं तर शेतकरी 10 वर्ष डुबल ह्याच्यात. ह्या आताच्या संकटात 10 वर्ष उद्धार येणार नाही. हे एवढं मोठं संकट आहे. या संकटाला तोंड द्यायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. हे काय वाहून गेले, लोकांचे घरदार सुद्धा राहिली नाही. ती लेकरं बाळं कुठं शाळा नीट राहिल्या नाही. त्या शाळेत सगळं आमच्या गावचा तर संपर्क बंद झाला आहे. तेरणा नदीवर जायचं अवघड आहे. कित्येक रुग्णसुद्धा इथं तर पडले आहेत. ट्रॅक्टरनं ह्यानं त्यानं पर्याय व्यवस्था काढून कसं तरी दवाखान्यापासून पोचलेत. आज इतकी परिस्थिती बिकट आहे. रुग्णाची तितकीच आहे, शेतात जाण्याची तितकीच आहे. शेतात गेलं तर काही पीक राहिलेलं नाही. हे नोटीस आले तर ह्या चिंतेत शेतकरी. ह्याला तोंड द्यायचं म्हणजे कशाच्या आधारे द्यायचं? हे शासनानं काहीतरी पर्याय काढला तर तोंड देऊ शकते शेतकरी, नाहीतर कशावर देणार आहे? बघा ह्याच्यावर काय शासनाला काय निर्णय घ्यायचा आहे हे शासन घेईल. आमचं काम आहे जाहीर करायचं, दाखवायचं, निर्णय घ्यायचा शासनाचं काम. नाव सांगा.
खोपोली नगर परिषदेच्या इमारतीतील सर्व एसी अनधिकृत असून त्यासाठी प्रशासनाची परवानगी घेतली नसल्याचा खुलासा आम आदमी पार्टीने केलाय। माहितीच्या अधिकारात खर्चाचा तपशील मागितला असता नगर परिषदेने माहिती उपलब्ध नसल्याचं उत्तर दिलं। शहरात रस्ते, गटारे, वीज काम, साफसफाईच्या सुविधा नसताना निधी नसल्याचं सांगितलं जात आहे, परंतु नागरिकांच्या करातून एसी बिल भरलं जात आहे। आपने हा अपव्यय थांबवून मूलभूत सुविधांवर लक्ष देण्याची मागणी केली आहे। खोपोली नगर परिषदेमध्ये लावण्यात आलेले सर्व एसी हे अनधिकृत आहेत। आम आदमी पार्टीतर्फे आम्ही माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली असता खोपोली नगर परिषदेने आम्हाला अजब उत्तर दिलेले आहे। नगर परिषदेमध्ये लावलेले एसीची कोणतेही खर्च नगर परिषदेने केलेले नाही अशी माहिती आम्हाला माहितीच्या अधिकाराखाली मिळालेली आहे। आम्ही माहिती मागवली होती, नगर परिषदेने सदर एसी लावण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेतलेली आहे का, त्याची तांत्रिक मंजुरी आहे का, व नगर परिषद मध्ये लावण्यात आलेले एसी यांच्यासाठी नगर परिषदेने किती रुपये खर्च केलेले आहेत याचे कोणतेही उत्तर आम्हाला अजूनपर्यंत मिळालेले नाहीये। इमारतीमध्ये लावण्यात आलेले सर्व एसी हे अनधिकृत आहेत आणि त्या एसीचे बिल भरण्याकरिता नागरिकांच्या कराचे पैसे वापरण्यात येत आहेत। आज खोपोलीमध्ये प्रचंड समस्या आहेत। खोपोलीमध्ये जागोजागी विजेचे खांबांची आवश्यकता आहे, रस्त्यांची दाणदाण उडालेली आहे, गटारे नाहीयेत, साफसफाई नाहीये। हे प्रचंड समस्या असताना सुद्धा नगर परिषद नागरिकांच्या कराचे पैसे एसीचे बिल भरण्याकरिता वापरत आहेत। खोपोली नगर परिषदेचे अधिकारी एसी मध्ये बसून मज्जा मारत आहेत आणि नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत। नगर परिषद प्रशासनाने ताबडतोब सर्वच्या सर्व एसी काढावे अथवा त्या एसीचे बिल जे अधिकारी ते वापरत आहेत त्यांच्या खिशातून वसूल करण्यात यावे। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील 3 वाघांना स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरवीर मावळ्यांच्या स्मृतीत सेनापती, सुभेदार आणि बाजी अशी ऐतिहासिक नावं बहाल केली आहेत। सह्याद्रीच्या घनदाट जंगलात अधिवास करणाऱ्या या वाघांना मावळ्यांच्या पराक्रमाची उपमा देऊन इतिहास आणि निसर्गाची जोड साधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। छत्रपतींच्या साम्राज्यातील या पदव्या वाघांना देऊन स्वराज्याच्या 4थ्या राजधानी साताऱ्याच्या वैभवाला नवे रंग दिले गेले आहेत। आणि या बातमीचा वेळ झाली आहे मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।